रुग्णालयाच्या खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. मॉनिटरवरची हिरवी रेषा सरळ झाली होती. डॉक्टरांनी हळूच पांढरी चादर लताच्या चेहऱ्यावर ओढली. वीरू मात्र स्तब्ध उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, कारण काही दुःख इतकी मोठी असतात की अश्रूंनाही बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. अंत्यसंस्कारानंतर गावात पुन्हा शांतता पसरली. लोक आपापल्या घरी परतले. संध्याकाळ होत आली होती. ताकेशी काका वीरूजवळ आले. आज तू घरी एकटाच राहणार आहेस का? वीरूने मान हलवली. हो काका, आईची शेवटची रात्र या घरात माझ्यासोबत असू दे. काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कधीही गरज पडली तर हाक मार वीरू. वीरू घराकडे वळला. घराचं दार उघडताच एक परिचित सुगंध त्याच्या नाकात शिरला. सोया सॉस, गरम भात आणि ताज्या चहाचा मंद वास. क्षणभर त्याला वाटलं आई स्वयंपाकघरातून हाक मारेल. वीरू, हात धुवून ये, जेवण तयार आहे बघ. पण घर पूर्ण शांत होतं. त्याने हळूहळू स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. टेबलावर 2 वाट्या होत्या, 2 चमचे होते. जणू आई अजूनही त्याची वाट पाहत होती. वीरू खुर्चीत बसला आणि पहिल्यांदाच मोठ्याने रडू लागला. आई, मी आलोय, एकदाच हाक मार ना. त्याचा आवाज रिकाम्या घरात घुमत राहिला. उत्तर मात्र आलं नाही. रात्र वाढत गेली. झोप येत नव्हती. तो आईच्या कपाटाजवळ गेला. कपाट उघडताना त्याच्या नजरेला एक छोटा लाकडी डबा दिसला. त्यावर त्याच्या आईच्या अक्षरात लिहिलं होतं, वीरूने मी गेल्यानंतरच उघडायचं. त्याचे हात थरथरू लागले. त्याने हळूच डबा उघडला. आतमध्ये एक कापडी रुमाल, एक जुना फोटो आणि एक बंद लिफाफा होता. त्यावर लिहिलं होतं, माझ्या बाळासाठी, वीरूसाठी. जेव्हा त्याला माझी सर्वात जास्त आठवण येईल. वीरूच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. त्याने पत्र उघडलं. प्रिय वीरू, जेव्हा तू हे पत्र वाचत असशील तेव्हा मी तुझ्या जवळ नसेन. हे पत्र वाचताना बिलकुल रडू नकोस, कारण मी तुला रडवण्यासाठी नाही तर हसवण्यासाठी आयुष्यभर स्वयंपाक केला. मला माहीत आहे रे वीरू, तू स्वतःला दोष देशील. मी फोन का उचलला नाही, मी वेळ का दिला नाही, मी शेवटचा डबा वेळेवर का खाल्ला नाही. पण बाळा, आई मुलाच्या चुका मोजत नाही रे. आई फक्त त्याचं सुख मोजते. आणि माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख तू होतास. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, काम महत्त्वाचं असतं रे, पण ज्या घरात तुझी वाट पाहणारं माणूस असतं ना, ते घर कधीच विसरू नकोस. कारण एक दिवस तू दार उघडशील आणि आत कोणीच नसेल. त्या दिवसाची वेदना जगातलं कोणतंच यश कमी करू शकणार नाही. आणखी एक विनंती वीरू, दरवर्षी माझ्या वाढदिवशी एक डबा बनव. तो एखाद्या भुकेल्या माणसाला दे. मला वाटेल माझं प्रेम अजूनही कुणाच्या पोटापर्यंत पोहोचत आहे. तुझी आई. पत्र संपलं. वीरू बराच वेळ शांत बसून राहिला. त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला. आईने बनवलेलं प्रेम फक्त आठवण म्हणून जपायचं नाही, तर इतरांपर्यंत पोहोचवायचं. त्याने हळूच डबा छातीशी धरला. खिडकी बाहेर चाफ्याची फुलं पुन्हा एकदा वाऱ्यावर तरंगत होती आणि त्याला असं वाटलं जणू आई पुन्हा एकदा हसत म्हणत होती, वीरू, वेळेवर जेव बाळा.